नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन मिनी ब्लॉगमध्ये. सो गाईज संडे आहे आणि आज संडे असल्या कारणाने पाऊस पण मस्त पडतो. तर गरमागरम भजी बटाटे वडे खातात लोक. तर आम्ही आज प्लॅन केला आहे डोसाचा, गरमागरम डोसाचा. सो आम्ही आता डोसे बनवायला घेतले आहेत. थोडेसे माझ्या पुढ्यात बनवलेले पण आहेत गरमागरम मस्तपैकी. हे डोसे आणि ही चटणी बनवली आहे मस्तपैकी. बघा, साऊथ इंडियन चटणी. संडे असलं प्रत्येकाने आपापल्या घरी काहीतरी असं बनवावं, चमचमीत आणि खावं, जेणेकरून मन एकदम तृप्त होतं. एकच संडे भेटतो आपल्याला मनापासून खायला. त्या उद्देशाने आपण जसं बनवायचं आणि खायचं असतं. डोसा बनवताना पण दाखवतो एक. हा बघा, हा आमचा डोसा बनतो. त्याच्यामध्ये आम्ही थोडीशी हळद टाकलेली नाही. हळद ही शरीराला चांगली असते, पौष्टिक असते. आणि हळदीचे भरपूर शरीराला उपयोग असतो. हे बघा, हा टोप आहे. असं मस्त की बॅटर आम्ही कालच रात्री बनवलेलं आणि आज मस्त थोडं आमून करायला ठेवलं आणि चालू केलं. आता डोसा आमचा झालेला आहे. आमचा बनवणारा माणूस जरा डोसे बघतो आहे कसं झालं ते नाही. वाव, एकदम परफेक्ट डोसा झालेला आहे मित्रांनो. आणि हा असा आपण जसं घाऊला ठेवतो तसं आपण एक प्रोडक्ट आहे आमच्याकडे, असं तसं आम्ही ठेवतो. मग इथे मस्त वाफ येतो एकदम चांगली. आता अजून एक डोसा याच्यावरती पडत आहे, मला दाखवतो मित्रांनो. आलेला डोसा याच्यावरती पडलेला आहे बॅटर. आता बघा, साऊथ इंडियन लोकांसारखं एकदम पसरवायचा, झापझूप झापझूप झाप. जिलेबी फेल. आता मी डोसा खायला सुरुवात करत आहे. घेतली आहे मस्त थोड्यात. डोसे आहे गरमागरम आणि पप्पाने एक्स्ट्रा डोसा पाहिजे म्हणून त्यांना डोसा देत आहे. मस्त गरम तवा डोसा घेतलेला आहे चांगला. खाऊन दाखवतो टेस्ट कशी आहे तुम्हाला. ऑसम असं आहे, छान एकदम. म्हणजे नाश्ता करायला सोबत करू नाश्ता आणि ब्लॉग बनवा. तो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका. बाय बाय.